जसं सांगाल तसं तुम्ही बोललात तर तुम्हाला आयुष्यभर घरात ठेवून घेईल म्हणून. काकी माझी जाव नव्हती बाबा अशी, पण ही पोरगी ना मला अजून बरकच समजते. अरे तिचं बी बरोबर आहे म्हणा. आता मी पिकलं पान, माझ्याच्याने काय घरात जास्त काम होत नाहीत ना, आणि अजून तुझ्यावर एका माणसाच्या खाण्यापिण्याचा बोजा नको असं तिला वाटत असेल ना. तुझा तुला किती वेळा सांगितलंय तुझ्या या संशय स्वभावाला ना आवर घाल म्हणून. तुझ्या म्हणून मी आता माझ्या रक्ताची माणसं माझ्यापासून तोडू का? का तुला माझं कोण नकोय? दादा असं नको बोलूस. वहिनी अशी नाहीये. मग काकी अशी आहे का? दादा दादा तुला पण माहितीये वहिनी कधीच खोटं नाही बोलणार. म्हणजे काकी खोटं बोलते असं म्हणायचंय का तुम्हाला? अगं काय तुझा आजवर तू डॅडींवर किती वेळा संशय घेतलायस ग? स्वतः पण तोंडावर पडलीस आणि मला पण मान खाली घालायला लावलीस. तो तुला कळत कसं नाही? अशानं ना जवळची माणसं दुखावली जातात. तुला या घरात सुख बघवत नाही का? सूर्या वहिनी दादा चुकीचं वागलायस. वहिनी काकी देवा तुझ्यापासून काय लपलंय रे? तुला माहितीये माझी काय चूक नाही. आता तूच मला ह्या धर्म संकटातून वाचव. तूच वाचव. देवा काय समजू आता. मुळापासून होते सुरुवात, मुळापाशीच होतो अंत. जन्म देतो आपण त्याला, पण त्यो गर्भातून येत नाही. टेकतो आभाळाला जाऊन, फळ देऊनी करतो उतराई. त्याच्या मुळाशीच आहे सारं, मातीत खोल खोल लपलेलं. काय रे देवा हे, काय कळेना. मला सांग, घरातली अशी कुठली जागा आहे की ती तुझ्या आईला लय आवडायची? दोन जागेवर सारखी असायची. एक म्हणजे स्वयंपाकघर आणि दुसरी म्हणजे तुळस. हा सूर्या असा एकटा का बडबड करतोय? तो त्या झाडाला आई समजतो.
त्या झाडाशी त्याच्या आईच्या खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेल्या, म्हणून ती जागा त्याच्यासाठी खूप खास आहे. म्हणजे त्या झाडाच्या खोडाजवळ कुरलंय. सापडला, लिंगोबा सापडला. आता देवळाच्या खाली खजिना पण सापडणार, माझ्या सूर्याच्या जमिनीचे कागद पण सापडणार. माझा सूर्य आता रामासारखं राज्य करणार, माझ्या सोन्यासारख्या पोरींच्या आयुष्याचं सोनं होणार. खरंच सूर्याची काळजी आता मिटून जाणार, त्याचा बी संसार सुखाचा होणार, सगळं सगळं चांगलं होणार. देवा तुझे किती आभार मानू मी, किती आभार मानू. पण हा त्या जालिंदर राक्षसाच्या हाती ही चावी नाही लागली पाहिजे. त्याला तरी कुठं माहितीये लिंगोबा कसा दिसतोय ते. आता मी खोटी चावी बनवते अशीच आणि माझ्या नवऱ्याला सोडून आणते. मग सूर्याला हे सगळं सांगते. मग माझा सूर्य त्या नराधमाचा बरोबर बंदोबस्त करेल. जालिंदर, आता तुझा अंत जवळ आलाय. मला म्हणतो काय, पुष्पा तू आहे तर फायर मी आहे म्हणून. अरे हड, पुष्पा बी मीच आहे आणि फायर बी मीच आहे.